मी विशाल हिंगणे, बेलसर तालुका पुरंदर या ठिकाणी मी बेलसर फाट्यावरती माझे संभाजीनगरचे मित्र आले होते. त्यांना भेटण्यासाठी गेलो असता आमच्या वहिनींना आकाशात काहीतरी वस्तू दिसत आहेत म्हणून दाखवल्यानंतर ते साधारणपणे पॅराशूटसारखं काहीतरी दोन वस्तू आकाशात उडताना दिसल्या. त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी मला ते हवामान खात्याचे बलून असतात किंवा पॅराशूट तत्सम काही वस्तू असावी अशी वाटलं, म्हणून मी व्यवस्थित पाहिलं आणि मोबाईलमध्ये झूम करून व्हिडिओ काढून ते पाहण्याचा प्रयत्न केला असता ती वस्तू पॅराशूट किंवा बलून याच्यापेक्षा व्यतिरिक्त काहीतरी वेगळं आहे हे लक्षात आलं. आणि त्याला जे खालच्या बाजूला चुंबळ किंवा डोकं झाल्यासारखं त्या दिसत होतं आणि मागं कापडाची शिपटी दिसत होती. तर ती वस्तू काहीतरी शंकास्पद वाटली म्हणून त्याचा आम्ही पडेपर्यंत त्याचा मागोवा घेतला आणि त्याच्यानंतर ती वस्तू पडल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या गावातल्या इतर काही लोकांनी पाहिलं असेल तर ते घाबरून जाऊ शकतात. नक्की ती वस्तू काय आहे? आत्ता अजितदादांचं प्रकरण घडल्यापासून थोड्या आकाशातल्या बाबतीत थोड्याशा वेगळ्या शंका पण येत राहतात. त्याच्यानंतर इराक युद्धामध्ये जे टेक्नॉलॉजीचा किंवा वेगवेगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलेला गेलेला आहे त्याच्यात पण काहीतरी वेगळ्या शंका निर्माण होतात आणि एलियन्सच्या मध्ये यादे बातम्या येत राहतात. हे नक्की वस्तू काय? कारण आत्तापर्यंत अशी वस्तू काय पाहण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ही वस्तू काय ह्याचा शोध घेणं गरजेचं वाटलं. त्याच्यानुसार मी माझा पुतण्या सागर हिंगणे याला फोन केला. त्याच्यानंतर माझे बंधू महादेव हिंगणे यांनी पण ती वस्तू पाहिली होती. मग आम्ही 4-5 जणांनी मिळून तो शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर आम्हाला प्रथमदर्शनी उभ्या पिकावर जर ते वस्तू पडली असते तर त्याचा जो कापडासारखा भाग होता मागं शिपटीसारखा तो पटकन लक्षात आला असता. त्यामुळे उभ्या पिकात आम्ही आधी नजर मारली, तिथं काही दिसलं नाही. तर आम्ही पहिल्यांदा ओढ्यामध्ये सगळं सर्च केलं, ओढ्यामध्ये काही दिसलं नाही. त्याच्यानंतर आम्ही मग बेलसर फाटा परिसरातले सोपान काका जगताप यांच्या घराच्या परिसरात मला ती वस्तू पडल्याची शंका वाटत होती. त्यानुसार आम्ही तिकडे गेल्यानंतर त्यांच्या घरापासून 500 मीटरच्या अंतरामध्ये आम्हाला नांगरलेल्या शेतामध्ये साधारणपणे 100 मीटरच्या अंतरामध्ये त्या दोन वस्तू पडलेल्या दिसल्या. जवळ जाऊन पाहिलं असता ते शंकास्पद किंवा असं धोकादायक काही नसून डाळिंब जनरली डाळिंब ह्या पिकावर वापरलं जाणारं क्रॉप कव्हर प्रकारचं कापड हे असल्याचं आढळून आलं. तर जे उन्हाळ्यामध्ये उष्णतेच्या दाबामुळे जे वावटळ तयार होते अशा कुठल्या तरी वावटळीमध्ये ते वस्तू आकाशात उंच जाऊन नंतर ते बेलसर फाटा परिसरात पडल्याची शक्यता असू शकते. पण ते जाऊन आम्ही सगळं व्यवस्थित पाहिलं. तुम्ही पहिला व्हिडिओ जर पाहिला तर त्याच्यामध्ये ते वस्तूची शेपटी चुंबळ खाली डोक्यासारखा भाग तो दिसतो आणि दुसऱ्या याच्यामध्ये ती वस्तू पडल्यानंतर आम्ही त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर त्या वस्तूचंच त्या कापडाचंच गुंडाळी होऊन शिपटीसारखा भाग आणि डोक्यासारखा भाग तयार होऊन ते कापड हवेचा झोत कमी झाला, दबाव कमी झाल्यानंतर ते जमिनीवर पडलं. त्यात धोकादायक संशयास्पद किंवा खळबळजनक असं काही नसून ते एक नॉर्मल प्रोसेस आहे. परंतु वावटळीचा हा प्रकार आपल्याकडे पहिल्यांदा खूप वर्षांनी कदाचित पाहिला गेला असेल, त्यामुळे थोडीशी शंका होती ती आम्ही दूर केली.